के माथे शील पड़ो, जो हरि हृदय से जाए, बलहारी है वो उस दुख की जो पल पल याद दिलाय। त्या सुखाच्या डोक्यावर दगड पडो, ज्या सुखामुळे त्यांनी संसारातलं थोडस सुख जीवनात आलं रे आलं की माणूस देवाला विसरून जातो। पण दुःख अशी वस्तू आहे, दुःख आलं रे आलं की पल पल याद दिलाय, देवाची आठवण करतो। सामान्य संसारी माणसाच्या जीवनात जर त्यांनी अज्ञानी माणसाच्या जीवनात दुःख आलं तर त्या दुःखाच्या निमित्तानं व्यसनाधीन होऊन कुठेतरी जाऊन पडतो सामान्य मनुष्य। पण भक्ताच्या जीवनात जर दुःख आलं तर दुःख आल्यानंतर भक्त भगवंताच्या जास्त जवळ जातो। म्हणून त्यांनी भक्ताच्या जीवनात देव जाणीवपूर्वक दुःख पाठवून देतो, जेणेकरून माझ्या भक्तांना फक्त माझंच चिंतन करावं। म्हणून तर त्यांनी दुःखच महत्वाचं आहे। विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा, विपद विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती। मला विपदा विपदा वाटत नाहीत आणि संपदा संपदा वाटत नाही। माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी विपदा जर कोणती असेल तर भगवंताचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपदा आहे। सगळ्यात मोठं संकट काय असेल तर देवाचं विस्मरण, आणि सगळ्यात मोठी संपदा जर कोणती असेल तर संपन्नारायण स्मृती, भगवंताचं स्मरण ही सगळ्यात मोठी संपदा आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगताय। हे बघा, या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण असं जर तुम्ही मला विचारत असाल तर माझं उत्तर आहे, जो अखंड भगवंताचं स्मरण करतो तो जगात सगळ्यात श्रीमंत आहे। त्याच्यासारखा श्रीमंत जगामध्ये दुसरा कोणी नाही। जो अखंड भगवंताच्या स्मरणात आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत असणारा मनुष्य आहे। म्हणून त्यांनी कुंतीचं बोलणं भगवान अशा पद्धतीने ऐकतायत, ते जोपारून नेलं। दुःख मागताय ना महाराज, दुःख कुठे देण्याची वस्तू असते का? नाही, आता मला उशीर झालेला आहे, आपण गेलं पाहिजे, निघायला पाहिजे, अमुक झालं। पण हे सगळं होता होता बराच उशीर झाला होता। आणि मग सगळेजण एकमुखानं म्हणले, देवा आता तुम्ही द्वारकेला जायला निघालात, गोष्ट खरी आहे, पण फार उशीर झाला हो, थांबा ना, आजच्या दिवस इथेच थांबा, उद्या सकाळी जा। असं म्हटलं, एका मिनिटात तयार झाला। हो म्हणे, ठीक आहे थांबतो। जेवढे म्हणत होते ना थांबा, त्या प्रत्येकाला वाटलं वा, आपण म्हणलो थांबा लगेच थांबला, मी म्हणलो थांबा लगेच थांबला। प्रत्येकाला वाटायचं मी म्हणलो थांबा म्हणून थांबला, असं काही नव्हतं। हे सगळेजण म्हटले थांबा म्हणून थांबला असं नव्हतं। हा थांबला होता पण यांच्याकरिता नाही, मग दुसऱ्याकरिताच थांबला होता। त्याच्या थांबायचं कारण काय वेगळंच होतं महाराज। काय असेल कारण? त्याचा एक भक्त रणांगणात पडला होता, व्याकुळ झाला होता, काही शिल्लक राहिलं नव्हतं त्याच्याजवळ। सर्वांगामध्ये बाण घुसलेले होते, रक्ताचा थेंब सुद्धा त्यांनी शिल्लक नव्हता। रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करत होता, डोळ्यात प्राण आणून देवाची वाट पाहत होता। देवाने यावं असं त्यांनी रात्रंदिवस वाटत होतं। तो भगवंताला हाका मारतोय अंतःकरणापासून, देवा माझं शरीर त्याने विकळ झालंय रे, मला तुझ्या दर्शनाची गरज आहे, भूक लागली होती। तुका म्हणे मज लागली से भूक, धावणी श्रीमुख दावी देवा, तुझं श्रीमुख मला पाहायचंय, दुसरं काहीच नको आहे। असा भक्त भगवंताची वाट पाहतोय। त्या भक्ताचं स्मरण आहे महाराज याला, त्यांच्याकरिता थांबला, निमित्त या लोकांचं केलं। तुम्ही म्हणता थांबा, थांबलो, थांबला। रात्रीचं भोजन झालं, सर्वजण ज्याच्या त्याच्या स्थानावर आहेत, यानं जेवण झाल्यानंतर थोडी शतपावली करण्याकरिता म्हणून बाहेर त्यांनी निघाला। 4-2 पावलं त्यांनी चालू लागले का राहुटीतून प्रकाश येत होता, उजेड येत होता। कोण अजून जागा आहे म्हणून डोकावून पाहिलं, धर्मराजाची राहुटी होती। त्याच्या डोकावून पाहिलं तर धर्मराज आसनावर बसला होता आणि डोक्याला हात लावून बसला होता आणि रडत होता। धर्मराज युधिष्ठिर, देवानं विचार केला, हा तर राजा झालेला, याचा विजय झाला आणि हा रडतोय, काय झालं असेल याला रडायला? घागेनं आतमध्ये गेला, म्हणे दादा तुम्ही रडत आहात, रडू नको तो काय करू म्हणला देवा। अरे माझेच गोत्रज मारून टाकले राज्याकरिता, राजा होण्याकरिता, माझेच आप्तज मारून टाकले, माझ्याच भावंडांना मारून टाकले, एवढा रणसंहार त्यांनी केला, रक्तपात त्यांनी केला। हे करण्यापेक्षा भीक मागून जगलो असतं तर फार चांगलं झालं असतं, एवढे मारून टाकले रे। हे राज्य काय कामाचं? जरी मी राजा झालो असलो तरी काही कामाचं राज्य नाही। कबीर महाराज म्हणतात, सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पानी, कहत कबीरा वो रक्त सम जिसमें खिंचा तानी।
सहज मिळे सो दूध सम. जे न मागता सहज मिळतं ते दुधासारखं असतं. मागली असो पाणी, जे मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं. आणि महाराज म्हणतात ते रक्तासारखं असतं ज्याच्यात ओढाताण असते. जे ओढाताण करून बळजबरीने मिळवलेलं असतं ते रक्तासारखंच असतं. आणि राज्य मी भोगणार आहे, पण हे रक्ताने लथपथ झालेलं राज्य आहे, याचा भोग घेऊन तरी काय करू, रडू लागला. देवानं ओळखला हा त्याने ग्रस्त झालेला आहे मोहाने. जे तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं होतं ना थोड्या वेळात कुरुक्षेत्रावर, तेच तत्वज्ञान धर्मराजाला सांगितलं रात्रभर. याला काहीच नाही कळालं, काहीच कळालं नाही. का बरं नाही कळालं माहितीये तुम्हाला? त्याचं कारण आहे, सांगणाऱ्यालाच वाटत होतं ऐकणाऱ्याला कळू नये म्हणून. नाही कळालं? देवालाच वाटत होतं धर्मराजाला कळू नये म्हणून. याला जर इथंच कळालं तर मग उद्या भीष्माचार्यांकडे जायचं कसं, प्रश्न आहे. याचं निमित्त करून जायचं होतं, हे एक कारण. आणि अजून न कळण्याचं कारण अश्रद्धा. धर्मराज काय श्रद्धा नव्हती का? होती. पण झालं काय होतं, धर्मराज याला आपला भाऊ समजत होता. मामे भाऊ, मामाचा मुलगा, माझ्यापेक्षा लहान आहे, हा गोवळ आहे, द्वारकाधीश आहे, असा आहे, मी याच्यापेक्षा थोरला आहे, असा विचार मनात होता. आणि असा विचार मनात घेऊन देवाकडे पाहत होता. मग त्यानं केलेला उपदेश त्याने लागू झाला नाही. उपदेश लागू होईल केव्हा, जेव्हा जो उपदेश करणार आहे त्याच्याविषयीची श्रद्धा आपल्या अंतःकरणात असावी. महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याविषयीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा. नाहीतर आपण कथा कीर्तन ऐकत नाहीत का? ऐकतो ना. त्या कथा कीर्तन उपदेश केला जात नाही का? केलाय जातो. पण कुठे लोक जीवनामध्ये उतरवतात? का उतरवत नाहीत? त्या सांगणाऱ्या विषयीचा भाव आपल्या अंतःकरणातला काय वेगळा असतो. मग एखाद्याचं ऐकून त्याने अंतःकरणात भाव बदलून जातात. का बदलतात? त्याचं कारण त्याच्या विषयीचा भाव चांगला असतो. देवाविषयीचा भाव त्याने असाच होता धर्मराजाचा, म्हणून त्याला कळालं नाही. म्हणे रडू नकोस, उद्या सकाळी आपण भीष्माचार्यांकडे जाऊ. 51 दिवस झाले होते युद्धविराम होऊन. सगळेजण जिकडे तिकडे त्यांनी झाले होते. पांडवांचा विजय झाला होता. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते, सर्वांगामध्ये बाण घुसले होते. रक्ताचा एक थेंब सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. फक्त बापानं दिलेला एक आशीर्वाद तेवढा शिल्लक होता, तो म्हणजे इच्छा मरणी होशील. शंतनूने दिलेला आशीर्वाद होता, मला माझ्याकरिता ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केलीस, जा मी तुला आशीर्वाद देतो. काय देऊ? एक बाप आहे, तुला काय देणार आहे, पण तुला आशीर्वाद देतो, जा तू इच्छा मरणी होशील. तुझ्या इच्छेशिवाय तुला मृत्यू प्राप्त होतो, तुला कोणीच मारू शकणार नाही. तेवढे एक आशीर्वाद शिल्लक होता. आणि व्याकुळ झालेले भीष्माचार्य आहेत, लोक त्यांच्याजवळ जात होते भेटायला. महाराज अहो सगळ्या अंगात बाण घुसलेले आहेत, केवढ्या वेदना होतात, द्या ना शरीर सोडून. नाही म्हणायचे, मी शरीर नाही सोडणार. मग लोक तर्क वितर्क करायचे. लोक म्हणायचे उत्तरायण सुरू होणार आहे, दक्षिणायन चालू होतं. दक्षिणायनात जर मृत्यू झाला तर अधोगती प्राप्त होते म्हणतात, आणि उत्तरायणात मृत्यू झाला की ऊर्ध्वगती प्राप्त होते. म्हणून त्यांनी उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत असतील, लोकांना असं वाटत होतं. पण भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत नव्हते, वाट पाहत होते. पण मग कोणाची वाट पाहत होते? त्यांना छातीला हात लावता येत नव्हता. छातीला हात लावून त्यांनी बोलू शकत नव्हते, पण छाती ठामपणे सांगत होते, येणार आहे, मी ज्याची वाट पाहतोय तो येणार आहे, जगाचा मालक आहे. भगवंताची वाट पाहतोय, श्रीकृष्ण परमात्मा मला भेटायला येणार आहे. एवढा निश्चय अंतःकरणामध्ये होता. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणात एवढा निश्चय असला पाहिजे, येणार आहे. वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये एवढी दिव्य स्थिती असली पाहिजे, येणार आहे, भगवान मला भेटायला येणारच आहे. हे कोणाच्या जीवनात होऊ शकतं माहिती आहे? ज्याचं जीवन निष्कलंक आहे, ज्याचं जीवन निष्पाप आहे, निष्कपट आहे, स्वार्थरहित आहे, निर्मल आहे, पवित्र आहे, असं ज्याचं जीवन आहे तो छातीला हात लावून म्हणू शकतो, येणार आहे, देव मला भेटण्याकरिता येणार आहे, मला असं टाकून देणार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असं ऐकलं का आपली स्वतःचीच परीक्षा घ्यायची, जमतंय का छातीला हात लावायला? जर जमत नसलं तर स्वतःला उपदेश करायचा. पवित्र झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, निष्कपट झालं पाहिजे, निष्कलंक झालं पाहिजे, निर्वैर झालं पाहिजे, क्षमाशील झालं पाहिजे. या सगळ्या गुणांनी आपण त्याने युक्त झालं पाहिजे, मग परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. असा नाही प्राप्त होणार. म्हणून या सगळ्या गुणांची गरज आहे महाराज आपल्यामध्ये.
एखाद्याला क्षमा सुद्धा करता आली पाहिजे ना, गरज आहे त्याची. तर नाही क्षमा करता आली तर आपलं अंतकरण मोठं होत नाही. ज्याचं अंतकरण मोठं नाही त्याच्यात देव येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्या गुणांनी आपण संपन्न व्हावं. भीष्माचार्य असेच आहेत, देवाची वाट पाहत आहेत. देव आला पाहिजे, डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होते. आणि असंच झालं. सकाळी सगळ्यांचं आटोपलं आणि भगवान धर्मराजाला घेऊन भीष्माचार्यांच्या समोर गेले. देव भीष्माचार्यांना भेटायला येणार आहे हे ऋषीमुनींना, साधू संतांना कळालं. सर्वज्ञ असणारे सगळेच भीष्माचार्यांच्या जवळ आले. तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगताय. भीष्माचार्यांचं मरण केवढं मंगलमय होत आहे बघा. भीष्माचार्यांच्या अंतकाल समयाला साधू संत पण आहेत. भीष्माचार्यांना त्यांनी भगवान प्रत्यक्ष भेटण्याकरिता आलेला आहे. आणि उरले सुरलेले नातेसंबंधी सुद्धा भीष्माचार्यांच्या जवळ उभे आहेत. फार काही लोक राहिले नव्हते, सारे आपसात भांडण करून मेलेच होते. थोडे होते बोटावर मोजण्यासारखे. 5 पांडव होते, कुंती होती, द्रौपदी होती, सुभद्रा होती, कृपाचार्य होते, कृपी होती. हे सगळे लोक त्यांनी बरोबर होते. भगवान त्यांनी गेला, धर्मराजाला त्यांनी घेऊन गेला. भगवंताला पाहिलं भीष्माचार्यांनी, कळालं बस आला आता. पण करारी आहेत ना, मला क्षत्रिय आहेत, क्षत्रियाच्याच बाण्यात आहेत, त्याच भूमिकेत आहेत. करारी शब्दांमध्ये बोलायला सुरुवात केली. काय देवा आज कसं काय इकडं, इथून सुरुवात केली. क्षत्रियाने क्षत्रियासारखंच राहावं, म्हणून त्याची ती वृत्ती अशी धडाडीची असली पाहिजे. आज कसं काय इकडं म्हणे काय नाही. हा धर्मराज जरा उद्विग्न झाला होता, त्याला थोडीशी धर्मनीतीचे उपदेश त्यांनी करायचे होते म्हणून तुमच्याकडे आणलं. असं का? धर्मराजाकडे पाहिलं, याला आणलंय माझ्याकडे. हो म्हणे, याला उपदेश करायचा आहे म्हणे. हो. मग धर्मराजाकडे पाहून बोलायला सुरुवात केली. धर्मा सांग, ज्यानं तुला उपदेश करायला इथपर्यंत आणलंय त्याला तू नेमकं काय समजतोस? त्याला तू कोण समजतोस? तू तुझा भाऊ समजतोस का? तुझा मित्र समजतोस का? तू त्याला गोवळ समजतोस का? तू त्याला द्वारकाधीश समजतोस का? नेमकं काय समजतोस ते मला सांग. आणि जर हे सगळं समजत असशील तर तू चुकीचं समजतोयस. मग कोण आहे हा? अरे हा सामान्य नाही. येश वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुणशरती वृष्णिषु. येश वै भगवान साक्षात, हा प्रत्यक्ष भगवान आहे. हा वृष्णी वंशामध्ये गूढ रूप धारण करून विचरण करतोय, लोकांना कळू देत नाही. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. मूर्ख लोक मला ओळखत नाहीत का? मी माणसासारखा दिसतो, माणसाचं शरीर धारण करून आलो म्हणून. पण मनुष्य नाही, तो जगाचा मालक आहे. हे विशेषत्व आहे त्याचं. म्हणून त्यांनी तुला जर तुझा संपूर्ण राजपाट चालवायचा आणि धर्ममय चालवायचा असेल तर एकच गोष्ट कर, याचं स्मरण करता करता तुझं राज्य कर, राज्यकडेला जाईल. धर्मराजाला एका क्षणातच धर्म सांगून टाकला. देवाचं स्मरण करता करता राज्य कर, तुझं राज्य निर्विघ्नपणे त्यांनी पार पडेल, राजपाट तुला चालवता येईल. आता धर्मराजा बरोबर बोलून अशा पद्धतीनं भीष्माचार्य भगवंताकडे पाहू लागले आणि देवाला म्हणू लागले, देवा माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? हे बघा, जोपर्यंत मी माझं शरीर सोडून देत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या जवळच थांबावं असं मला वाटतं. तुम्ही जर असं करणार असाल तर मी याच्या समोर त्यांनी धर्माचं तत्वज्ञान विस्तारानं सांगेन. तुम्ही फक्त मला वचन द्या. असं वचन त्यांनी मागायला सुरुवात केली. धर्मराजाकडे पाहून पुन्हा पुन्हा बोलतायत, हा फार दयाळू आहे बरं, हा सांभाळणार आहे. धर्मा, तुला असं वाटत असेल हा तुझ्याकरता इथपर्यंत आलाय, पण असं नाही. हा तुझ्याकरता नाही, हा माझ्याकरता इथपर्यंत आला याचं मला पूर्ण ज्ञान आहे. तथापेकांत भक्तिषु पश्य भूपानुकंपितम. हे राजा बघ, पश्य, याच्या पोटात किती अनुकंप आहे. एकांतात पडलेल्या भक्ताला भेटायला आला, कोणी राहिलं नाही रे जवळ. सगळेजण सोडून गेले. वाईट अवस्था झाली. जन्मभर त्यांनी याचं चिंतन केलं, काय माझं कर्म असेल. सगळ्या अंगात त्यांनी बाण घुसलेले आहेत. पण हा त्यांनी आठवण ठेवून मला भेटण्याकरिता आला. महत्वाची गोष्ट आहे. ज्यानं जन्म देवाकरिता दिला, भगवंताला सुद्धा यावं लागतं महाराज. ज्यानं जन्म देवाकरिता देऊन टाकला, देव त्याला विसरत नाही. देव त्याला सांभाळण्याकरिता येत असतो. माझ्याकरिता आला. देवाला विनंती केली, थांबा. सदैव देव प्रतीक्षताम यावदिवम यावदिदम कलेवरम हेनोम्यहम. मी जोपर्यंत कलेवर नाम शरीर टाकून देत नाही तोपर्यंत इथेच थांबा.
भगवान म्हटले ठीक आहे. भगवंतानं वचन दिल्यावर बोलायला सुरुवात केली. देवा मला काय विचारायचंय. म्हणे काय. देवा मला आठवतं तसं मी माझ्या जन्मात कधी पापच केलं नाही, कधीच पाप केलं नाही. मग मी कधीच पाप केलं नसून हे मला भोगायला कशाकरिता आलं? हे मी काय भोगतोय? एवढे बाण माझ्या अंगात घुसलेले आहेत, का मी भोगतोय पाप सांग. देव हसला. देव म्हणला महाराज पाप केल्यानंच पाप भोगायला येतं असं नाही, पाप पाहिलं तरी पाप भोगायला येतं. महत्वाची गोष्ट आहे. पण पाप केल्यानंच भोगायला येतं असं नाही. माझ्या द्रौपदीला भर सभेत आणलं होतं आणि विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होते आणि तुमच्या समोर हात जोडून म्हणत होती मला वाचवा. एवढे तुम्ही रथी महारथी होते, एक एकाचे मनोव्यापारी, हे विश्वाचे होय संहारे, एवढी तुमची स्थिती होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, एवढे मोठे मोठे आचार्य तुम्ही होते आणि तुमच्या समोर व्याकुळ होऊन म्हणत होती मला वाचवा. तुम्ही म्हणले आम्ही यांचं अन्न खाल्लं आणि खाली माना घातल्या. पाप पाहिलं तुम्ही डोळ्यानं होताना, पाहिलं तरी भोगायला येतं, केल्यावर तर भोगायला येणारच येणार. लोकांना आज पापाची भीती वाटत नाही. लोक म्हणतात पाप म्हणजे भोलथाप आहे आणि पुण्य म्हणजे होलकावणी आहे. पाप पुण्याला लोक भोलथाप आणि होलकावणी म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे. पण भोगायला आल्यानंतर कळतं मला ते मुंडक्यावर बसून भोगावं लागतंय. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे पाप जर केलं तर मुंडक्यावर बसून भोगायला लागतंय, भोगायलाच लागतं पाप. महत्वाची गोष्ट आहे. पण फार मोठा परमार्थ त्याने नाही करता आला, नाही केला तरी चालेल, पण पथ्य जीवनात पाळावेत. पाप करू नये, व्याभिचार करू नये, दुसऱ्याला लुटू नये, दुसऱ्याचं धन हडप करून घेऊ नये, दुसऱ्याला दुखवू नये. पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. पाप पुण्याची व्याख्या संतांनी केलेली आहे. दुसऱ्याला त्रास देणं याचं नाव आहे पाप. शब्दांनी सुद्धा त्रास होतो ना महाराज, म्हणून शब्दाने सुद्धा कोणाचं अंतकरण दुखावलं जाऊ नये. हेच खऱ्या अर्थानं पाळण्यासारखं पथ्य आहे. मग कधीच कोणाला दुखवू नका. ते दुखवणं सुद्धा पाप आहे. एवढं जरी पथ्य पाळलं तरी आपण पारमार्थिक आहोत. पापाची भीती पोटात असली पाहिजे. वक्ते बाबांनी एकदा आमच्या गडावर कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर ते म्हणले माणसानं भित्र असलं पाहिजे. ते भित्र असलं पाहिजे म्हणल्यावर कोणाला भिलं पाहिजे? बाबाने विचारलं, म्हणले बाबा कोणाला भिलं पाहिजे? वाघाला? म्हणले अजिबात नाही. मग शत्रूला? म्हणले अजिबात नाही. मग काळाला? म्हणे अजिबात नाही. मग भ्यायचं कोणाला? म्हणले भ्यायचंच असेल तर फक्त पापाला भिलं पाहिजे. कारण पाप असं आहे जे दुःखाला कारण होतं. मग जीवनामध्ये दुःख जर आपल्या येत असेल तर त्या दुःखाला एकमेव कारण काय असेल तर पाप. आपण केलेलं पाप आपल्याला दुःखाच्या रूपानं भोगायला येतं. हे बघा, पाप आणि पुण्य काय पाहण्याच्या गोष्टीने ते अदृष्ट आहेत, दिसत नाहीत, पण भोगायला मात्र येत असतात. त्याचं फल मात्र दृष्ट आहे. सुख भोगायला येतं आणि दुःख भोगायला येतं. ज्या अर्थी आपण आपल्या जीवनामध्ये सुख दुःख भोगतो आहोत त्या अर्थी आपण कधीतरी पाप आणि पुण्य केले कर्म झाले तेच भोगाले. म्हणून त्यांनी हे मान्यच केलं पाहिजे. ज्याला समाधानाचं जीवन जगायचं आहे त्याने हे मान्य केलं पाहिजे. आणि लोकांना लुबाडून आणि लोकांना त्यांनी त्रास देऊन जर काही जमा करण्याचा प्रयत्न करत असाल, असं लुबाडून जमा केलेलं राहत नसतं. ते जातच जातं, पण चांगला निचरा करून जातं. मग निचरा ज्यावेळेला होतो त्यावेळेला कोणी येत नाही. ज्यांच्याकरता पापानं कमवलं ते सुद्धा येत नाहीत, ते सुद्धा लांब राहतात आणि भोगावं एकट्यालाच लागतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सावधान. पाप मोठी घातक गोष्ट आहे. पाप करू नये. हे धर्माचं व्यासपीठ आहे आणि याच्यात धर्म सांगितलं पाहिजे आणि हेच सगळ्यांनी सांगायची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी एवढं जरी लोकांना कळालं आणि लोक सहिष्णुतेने एकमेकाबरोबर वागायला लागले, प्रेमानं आदरानं जर एकमेकाबरोबर वागायला लागले तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही महाराज. रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी एकमेकाला धरून वागलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, कधीच कोणाला दुखवू नये. आपली प्रवृत्ती चांगली असली पाहिजे. एवढंच साधन आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणे पाप पाहिलं तरी भोगायला आलं. अजून सांगितलं म्हणे तर्कसातून बाण काढला आणि रस्त्यानं चालता चालता सरडा दिसला होता. बाणाच्या टोकावर घेतला आणि काटाच्या फासात फेकला. त्या सरड्याच्या अंगात सगळे काटे घुसले होते. भीष्माचार्यांनी असं केलं होतं. म्हणून त्याची ती हाय लागली आणि तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीने भोगायला आली. देव म्हणला फार पाप पुण्याच्या गप्पा मारता. पाप म्हणतात आणि पुण्य म्हणतात. एवढं जर तुम्हाला पाप आणि पुण्य कळत होतं मग कशाला माझ्या पांडवांच्या विरोधात युद्ध करायला उभे राहिले? महत्वाचा प्रश्न देवानेच विचारला. देव असाच आहे, सडेतोड आहे महाराज. तो लगेच प्रश्न विचारतो. लगेच प्रश्न विचारला. एवढं जर पाप पुण्य कळतं ना तुम्हाला
मग का बरं कौरवांच्या बाजूने युद्ध केलं? जे पापी आहेत, दुराचारी होते. भीष्माचार्यांना कळालं याला काय बोलायचंय. पण भक्त पण सामान्य नसतात. वेळ प्रसंगी भक्त देवाची सुद्धा बोलती बंद करून टाकतात. त्याला सुद्धा बोलता येत नाही समोर काही. भीष्माचार्य म्हणले, हो देवा बरोबर आहे, मी त्यांनी तुझ्या भक्तांच्या विरोधात उभा राहिलो, कौरवांच्या बाजूने मी युद्ध केलं. पण का केलं माहिती आहे तुला? अरे मी इच्छामरणी आहे, मला जगात कोणीच मारू शकत नाही. माझ्या इच्छेला आल्यावर मी त्यांनी प्राण सोडू शकतो, मला कोणीच मारू शकत नाही. फक्त मला मरायचं केव्हा हे मी ठरवलंय. माझी इच्छा स्वतंत्र नाही, तुझ्या इच्छेत माझी इच्छा आहे. तुला जर वाटलं ना मी मरावं, तर तुझी इच्छा जाणून मी माझं शरीर टाकायला तयार आहे. मी जर युद्ध करायला उभा राहिलो असतो, पांडवांच्या बाजूने जर मी युद्ध केलं असतं, पांडवांच्या बाजूने उभा राहिला असतो आणि ते युद्ध करता करता तुला वाटलं असतं मी मरावं, तर मला मरावंच लागलं असतं. आणि युद्ध करता करता माझ्या डोळ्यासमोर दुराचारी असणारे कौरव दिसले असते आणि कौरवांकडे पाहता पाहता माझे प्राण त्याने निघून गेले असते, अधोगतीला जावं लागलं असतं. माझ्या मनात एकच भाव होता, जेव्हापासून तुला पाहिलंय, जब से देखा है बाके बिहारी तुझे, लुट गया लुट गया लुट गया लुट गया, जब से देखा है बाके बिहारी तुझे. हे कन्हैया, जेव्हापासून तुला मी पाहिलंय तेव्हापासून माझ्या मनात एकच विचार आहे, मला कळालं तू सामान्य नाही, तू जगाचा मालक आहेस. मी इच्छामरणी आहे, मी माझे प्राण सोडीन, पण केव्हा सोडीन? जेव्हा तू माझ्या समोर उभा असशील. मी तुझ्याकडे डोळे भरून पाहीन, तुझ्याकडे पाहता पाहता त्यांनी हळवारपणे डोळे बंद करून घेईन, डोळ्याच्या माध्यमातून तुला हृदयात नेऊन साठवीन आणि तुला हृदयात साठवून सहज माझे प्राण सोडून देईन. तू जेव्हा समोर उभा असशील तेव्हा माझे प्राण सोडून देईल. म्हणूनच उभा राहिलो रे कौरवांच्या बाजूनं, की जेणेकरून युद्धात तुला वाटलं मी मरावं, तर मरता मरता निदान तू मला डोळ्यासमोर दिसशील आणि तुझ्याकडे पाहता पाहता प्राण सोडून, याच्यापेक्षा काही दुसरं म्हणणं नव्हतं. देवाची बोलती बंद, काही बोललाच नाही महाराज, कारण त्याला कळालं ना हा आपल्याकरताच हे सगळं करतोय. मग सगळं त्यांनी बोलून झालं. मग धर्मराजाला त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली भीष्माचार्यांनी. हरी भीष्मवाच, हे दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समाभ्यासत योगतः. अनेक प्रकारचे धर्म वर्णन करून सांगितले. दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला, त्याचे विभाग वर्णन करून सांगितले, श्री धर्म सांगितला. हे सगळं सांगता सांगता सांगितलं राजानं त्यांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रियांवर जर अत्याचार होत असेल तर तो डोळ्यानं कधी पाहू नये, लगेच ताबडतोब 2 हात करावेत. तुम्ही ऐकता सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल, गोमातेवर अत्याचार होत असेल, बालकावर अत्याचार होत असेल, ब्राह्मणावर अत्याचार होत असेल, सद्ग्रस्तावर अत्याचार होत असेल, भक्तावर अत्याचार होत असेल, आपल्या डोळ्यात होत असेल, तर आपण ताबडतोब तिथे जावं आणि त्याला त्यांनी थांबवावं, त्या अत्याचाराला विरोध करावा. 2 हात करावे. नाही कळालं 2 हात तर भांडण करावं, मारू नकोस हा असं त्यांनी म्हणावं. बालकावर अत्याचार करतोय, स्त्रीवर अत्याचार करतोय, भांडण नाही कळालं तर मग त्यानं मारामारी करावी. तू म्हणाला बाबा मारामाऱ्या करायला शिकवतो की कथेतून. अरे पण तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी एखाद्यावर अत्याचार होतोय, काहीतरी उपाय केला पाहिजे ना, महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जर नाही करता आलं तर पुढचा नियम सांगितला, त्या स्थानाला सोडून निघून जावं, ते स्थान सोडून द्यावं, असं स्पष्ट शब्दात त्यांनी वर्णन करून सांगितलं. स्त्रियांवर अत्याचार झालेला त्यांनी राजानं पाहू नये. सगळं वातावरण शांत होतं. भीष्माचार्य धर्मराजाला सांगतही होते. पण हे सगळं होता होता द्रौपदी खटकन हसली. ती हसल्याबरोबर त्यांनी कळालं कोणतरी हसलंय, स्त्री हसली. इकडे इकडे पाहिलं, कोण हसलं? द्रौपदीचा आवाज ओळखू आला. भीष्माचार्य द्रौपदीकडे पाहू लागले. मग द्रौपदी का हसतेस? काय नाही म्हणले, लाजली. काय नाही, उगीच सहज त्यांनी हसले. भीष्माचार्य म्हणले, कुलवान आणि घरांदाज असणारी स्त्री विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाही. खतखतून हसणं लांबची गोष्ट आहे. परत सांगू, एक कुलवान आणि घरांदाज असणारी स्त्री ही विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाही. खतखतून हसणं लांबची गोष्ट आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? हा, म्हणून लज्जा हे स्त्रीचं भूषण असतं.
म्हणून स्त्रियांनी अशा पद्धतीनं फार संयमात वागलं पाहिजे. स्त्री हे धन आहे, धन आहे, धन. 2-3 गोष्टी पडद्यात ठेवण्याच्या असतात, 2-3 गोष्टी पडद्यात ठेवायच्या असतात. सगळ्यात आधी आपलं जेवण पडद्यात असलं पाहिजे. सगळ्या लोकांच्या समोर जेवू नये. महाप्रसाद घेतलेला चालतो, नाही तो म्हणाला आम्ही काय आता पडदे घ्यायचे का. जेवण त्यागणी घरी जेवत असताना त्यागणी पडद्यात असलं पाहिजे, भोजन पडद्यात असावं. नंबर 2, आपलं धन संपत्ती पडद्यात असावी, ती लोकांसमोर दाखवू नये. आणि नंबर 3, आपली स्त्री ही सुद्धा पडद्यात असावी, ती जगाच्या समोर त्यांनी प्रगट नसावी. हे कलियुग का बरं फोपावलं, त्याचं कारण त्यांनी स्त्रियांनी पडदा टाकून दिला म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी हा कली 2 गोष्टींनी प्रवेश करतो, जोरू और जायदाद. 2 गोष्टी अशा आहेत ज्या कलीला पोषक आहेत महाराज. जोरू म्हणजे त्यांनी स्त्री पत्नी, आणि जायदाद म्हणजे संपत्ती. या 2 गोष्टींमुळे कलीचा त्यांनी प्रादुर्भाव वाढू लागला. म्हणून त्यांनी पडद्यात असणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर सांगतो. का हसलीस द्रौपदी सांग. हे असं बरंच आहे सांगायला, पण असं सांगायला लागले की पुढचं अजून बरंच ऐकायचं ना, ते राहून जायला तर काय करू. पण चला, तिने सांगितलं महाराज आता माझ्या पतीला उपदेश करता आहात स्त्रियांवर अत्याचार झालेला पाहू नये. त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा धर्म, ज्यावेळी मला भर सभेत आणलं होतं, फरफटत ओढत होते. दुर्योधन तेवढा एवढा उन्मत्त झाला होता, त्यावेळेला तुम्ही का बोलला नाहीत काही, त्यावेळी कुठे लपला होता तुमचा धर्म. भीष्माचार्य शांत झाले. ले बाळा, तुझ्यावर झाले तो अत्याचार निमूटपणे सहन केला म्हणून तर हे दुःख भोगतोय, म्हणून तर हे दुःख मला भोगायला आलंय, असं स्पष्ट त्यांनी बोलून झालं. उपदेश सगळ्या धर्मराजाला त्यांनी करून झाला. आणि आता भीष्माचार्य भगवंताकडे पाहू लागले. भगवंताकडे पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. स्तुती भगवंताची करतायत, भगवंतावर बोलतायत. देवा, सगळी स्तुती म्हणायला आपल्याकडे वेळ नाही, पण भाव सांगतो फक्त. देवा, माझी एक विनंती आहे रे. म्हणे काय विनंती आहे. आता मी मरणार आहे, पण एक शेवटची इच्छा आहे. म्हणे काय. मला एक मुलगी आहे रे, त्या मुलीचं अजून लग्नच झालं नाही, अविवाहित आहे, आणि त्या मुलीला कोणीच नवरदेव पसंत पडला नाही. बाकीचे सगळे ऐकणारे लोक म्हणले म्हातारं मरता मरता खरं बोलते. ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी, आणि ब्रह्मचार्याला मुलगी झाली म्हणजे हे आता मरतानाच खरं सांगतोय म्हणायचं. मग भीष्माचार्यांनी थोडा उलगडा करून सांगितलं लोकांचा गैरसमज दूर करण्याकरता. ते म्हणले इति मतिरूप विकल्पा वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी, माझी बुद्धी हीच माझी कन्या आहे, आणि बुद्धिरूपी कन्या अशी आहे. इति मतिरूप कल्पिता वितृष्णा. बुद्धी हीच माझी कन्या. त्या बुद्धीला कोणीच आवडलं नाही आजपर्यंत. माझ्या बुद्धीला फक्त तू आवडलास. बुद्धी ही वृत्ती आहे, वृत्ती आहे, आणि वृत्तीला त्याने परमात्मा आवडावा. माझ्या वृत्तीला तू आवडलास म्हणून त्यांनी मला तुझ्या चरणाजवळ जागा असली पाहिजे. मला कळालं की या बुद्धीचं श्रेष्ठत्व दुसऱ्या कशातच नाही. ही बुद्धी जर श्रेष्ठ कशाने ठरत असेल, हिचं त्यांनी विशेषत्व कशात असेल, तिचं वैभव जर कशात असेल, तर तुझ्या चिंतनात आहे. याचं मला ज्ञान आहे. महाराज वर्णन करून सांगतात. बुद्धीचे वैभव
बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून बुद्धीला त्यांनी तू आवडलाच देवा. म्हणून त्यांनी कोणाला काय आवडतं याचा एक श्लोकच आहे सुभाषितकाराचा. तो म्हणतो कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवो कुलमिच्छन्ति मिष्टान्नम येतरे जना. लग्न जर व्हायचं असेल ना तर लग्नात कोणाला काय आवडतं, कोण काय पाहतं. नवरी असते ना नवरदेवाचं रूप पाहते. कन्या वरयते रूपम, नवरीची आई काय पाहते, माता वित्तम तो किती श्रीमंत आहे हे आई पाहते. पिता म्हणजे बाप काय पाहतो, पिता श्रुतम तो शिकलेला आहे की नाही, काही कामधाम करतो की नाही हे पाहतो. भाऊबंद काय पाहतात, बांधव कुलमिच्छन्ति, बांधव त्यांनी भाऊबंद कुळ पाहतात, आपल्या कुळा गोत्राचा आहे का. आणि लग्नाला आलेले काय पाहतात, मिष्टान्न येतरे जना, गुलाबजाम आहे का जिलेबी आहे, असं असताना ठरलेलं. तसं त्यांनी माझी बुद्धी ही माझी कन्या आहे, माझी मुलगी आहे. आणि माझ्या मुलीला त्यांनी कोणताच नवरदेव आवडला नाही, तूच आवडला देवा फक्त. म्हणून त्यांनी ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित, माझ्या बुद्धीला तुझ्या चरणाजवळ जागा दे. भगवान म्हणले ठीक आहे, मी असाच तुमच्या समोर उभा राहायला तयार आहे. म्हणले पण असं नाही, मला असं रूप नाही पाहायचं तुमचं. माझ्या बुद्धीला तुमचं रूप आवडलं पण असं नाही आवडलं, मग मला ते दाखवा जे रणांगणात तुम्ही माझ्या समोर प्रगट केलं होतं. कसं रूप प्रगट केलं होतं. अर्जुनावर ज्या वेळेला त्यांनी आघात करू लागले भीष्माचार्य, आणि त्यावेळेला त्यांनी भगवान धावतच निघाले होते, ते रूप त्यांनी प्रगट करायचं होतं. वास्तविक पाहता महाभारतीय युद्धामध्ये देवानं प्रतिज्ञा केली होती की हातात शस्त्र घेणार नाही, शस्त्रच घेणार नाही अशी प्रतिज्ञा होती. भगवंतानं प्रतिज्ञा केली शस्त्र घेणार नाही, ही भीष्माचार्यांनी ऐकली होती. भीष्माचार्य दुर्योधनाच्या समोर म्हणले, हे बघ वासुदेव कर चक्र न धरहू तुमको मुख न दिखाओ, लाजत है मेरी गंगा जननी शंतन सुतन कहाओ. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती. वासुदेव कर चक्र न धरहू, वासुदेवाला जर हातात चक्र धारण करायला लावलं नाही तर तुला तोंड दाखवणार नाही दुर्योधना, भीष्माचार्य म्हणले होते. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, देवानं ऐकली होती महाराज ती सुद्धा. त्याच वेळेला देवानं ठरवलं होतं काय करायचं ते. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, घनघोर युद्ध त्यांनी होत होतं. आणि या युद्ध प्रसंगामध्ये त्यांनी महाराज कौरव मारले जात होते. बरेचसे कौरव मारले गेले. दुर्योधन रागावला, रागावून भीष्माचार्याने म्हणला वारे वा, आमचं अन्न खाता म्हणला आणि शत्रूच्या बाजूने त्यांनी युद्ध करता लाज वाटत नाही, लाज काढली. भीष्माचार्य चांगलं पारितोषिक मिळालं. जन्मभर ब्रह्मचारी राहिलो, हस्तिनापुराच्या गाठीचं संरक्षण केलं, यांनी मला पारितोषिक दिलं, लाज वाटत नाही, आता काय करायचं. भीष्माचार्य रागावून दुर्योधनाच्या समोर त्यांनी बोलले, हे बघ दुर्योधना, तुला जर वाटतच असेल मी त्यांनी पांडवांच्या बाजूने युद्ध करतोय तर मी भीषण प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांड मी पृथ्वी पाचही पांडव. भीष्माचार्य प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञामध्ये भीष्म प्रतिज्ञाच असते, सर्वांना माहिती आहे. भीष्माचार्यांची प्रतिज्ञामध्ये दृढ असणारी प्रतिज्ञा आहे. दुर्योधन मोठा शहाणा होता, एवढी मोठी प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. काही गरज आहे का किंतु परंतु करायची. पण गेला तो मूर्खच कधी गेलो तरी. तो गेला भीष्माचार्यांच्या समोर, म्हणले वारे वा, प्रतिज्ञा केली पांडवांना मारायची, जर उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारले नाही तर काही गरज होती का म्हणायची. आता त्याचं उत्तर द्यावंच लागलं भीष्माचार्यांना. ते म्हणले जर पांडव मला मारता आले नाही तर माझं शस्त्र ठेवतो. सोपं झालं. मग आता देवाला हेच पाहिजे होतं. मग युद्ध त्यांनी सुरू होणार आहे. आजच्या युद्धाला विराम त्यांनी झालेला आहे. सर्वजण जे त्याच्या जागेवर गेलेले आहेत. आणि भीष्माचार्य त्यांनी महाराजांनी प्रतिज्ञा केली, सर्वांनी ऐकलेली आहे. देवानं पण ऐकली, पांडवांनी पण ऐकली. पांडव आपले जेवण खावण केलं, झोपले जाऊन, घोरायला पण लागले. काही लोक फार चांगले असतात, काही टेन्शन नसतं, चिंता नसते. दोन घास पदरात पडली त्यांनी लगेच घोरायला सुरुवात करतात. बरं घोरतात सुद्धा स्वरात, अगदी स्वर. या सुप्यातलाच प्रसंग मला आठवतो. आमच्याकडे 2 वारकरी होते आणि बाबांच्या दिंडीत सुप्यावरून त्यांनी देवला जात होतो ना. पांडुरंगाच्या मंदिरात त्यांनी मुक्काम, खाली सगळं मंदिर गच भरलं, मग वरती गच्चीवर झोपायला गेलो. 2 वारकरी झोपले होते, चांगले दंडम होते, दमले होते दिवसभर.
आणि घोड्यालाच लागली महाराज, खाऊ का. दुसरं मग नको नको. दोघांचा कार्यक्रम. पोटात पडलं की झोप येते महाराज. कोणाला झोप येते माहिती आहे? लगेच बिनधास्त असणाऱ्या माणसाला झोप येते. जो बिनधास्त आहे ना त्याला लगेच झोप येते. पांडव बिनधास्त आहेत, झोपले लगेच महाराज ताबडतोब. देवाला काय झोप येईना, हा बिनधास्त नाही ना. घ्यायला त्यांनी पांडवांच्या जवळ गेला, अर्जुनाच्या जवळ गेला. अर्जुना, हे अर्जुना उठ ना. काय म्हणला देवा, झोपू द्या, दिवसभर दमलोय. अर्जुन म्हणला, अरे तुला माहिती आहे का काय झालं? म्हणे काय झालं? अरे ते भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. करू दे म्हणला देवा प्रतिज्ञा. त्याला सवयच आहे भीष्माचार्यांना प्रतिज्ञा करायची. काय मग प्रतिज्ञा? ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा, अमुक करण्याची प्रतिज्ञा, सवयच. अरे पण माहिती आहे तुला काय प्रतिज्ञा केली? म्हणे काय? अरे तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली. मग जरा थोडा शुद्धीवर आला आणि जरा डोळे चोळत भगवंताकडे पाहून बोलू लागला, देवा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली ना आम्हाला मारण्याची. हो म्हणे, तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली. मग ते जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात मग तू काय करू नयेस? एवढा एकच शब्द ऐकायचा होता. ते जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात मग तू काय करू नयेस, एवढंच ऐकायचं होतं. झोप म्हणला आता. अर्जुन त्याने झोपला. हा देव याला चैन पडे ना, हा द्रौपदीच्या समोर गेला आणि द्रौपदीला त्याने म्हणला, द्रौपदी तुला काही सांगायचं आहे. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे आणि एक गोष्ट मला माहिती आहे, उद्या सकाळीच लवकर त्याने दुर्योधनाची असणारी पत्नी भानुमती तिला दर्शनाकरिता भेटण्याकरिता भीष्माचार्यांनी बोलवलेलं आहे. भानुमतीला जाण्याच्या आधी तू गेली पाहिजे द्रौपदी. लवकरात लवकर त्यांनी आटोपून भल्या पहाटे त्यांनी भीष्माचार्यांना भेटायला जायचं. काही नियम अटी सांगितल्या. लांबलचक असणारा पदर डोक्यावर घ्यायचा. त्यांना नमस्कार करताना बांगड्यांचा आवाज करत नमस्कार करायचा. पुन्हा दुसरा मुद्दा सांगितला, ते जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत तू काहीच बोलायचं नाही. असे बरेच नियम सांगितले. मग गेले द्रौपदीला घेऊन. अंधारच त्याने होता. यानं आपलं त्याने गार लागत होतं म्हणून घोंगडी अंगावर घेतली होती. हातामध्ये एक कंदील होता. द्रौपदी बरोबर होती. जवळ राहुटीच्या भीष्माचार्यांच्या गेल्यानंतर तिच्या पायातले जोडे त्याने वाचतील, खडा वाचतील ना, चपला वाचतील म्हणून सांगितलं माझ्या हातात काढून दे. मग त्या द्रौपदीचे जोडे घेतले आणि बगलात ठेवले असे. आणि एका हातामध्ये त्यांनी कंदील घेतला होता आणि द्रौपदीला आतमध्ये त्यांनी पाठवलं होतं आणि हा बाहेरच दरवाजात उभा राहिला होता. द्रौपदी आतमध्ये गेली. सांगितल्या नियमाप्रमाणे लांब लचक पदर घेतला होता. भीष्माचार्यांना असा नमस्कार केला बांगड्यांचा आवाज करत. भीष्माचार्य ध्यानस्थ होते आणि मनातली मनात देवाबरोबर बोलत होते, देवा काल मी प्रतिज्ञा केलेली आहे तुझ्या भक्तांना मारण्याची. म्हणून मी पराकाष्ठेनं माझी प्रतिज्ञा खरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुझ्या भक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे, ती माझी नाही. तू तुझं बघून घे काय करायचं. मी युद्ध करणार आहे, तुला काय करायचं ते तू कर. भीष्माचार्य देवाला सांगत होते. तितक्यात द्रौपदी आली. तिने नमस्कार केला आणि तिच्या बांगड्यांचा आवाज ऐकल्याबरोबर भीष्माचार्यांना कळालं कोणीतरी सुवासिनी आलेली आहे. आवाज ऐकूनच तिला न पाहताच आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आता एवढं ऐकल्याबरोबर द्रौपदीनं डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि द्रौपदी त्यांनी भीष्माचार्यांकडे पाहून बोलू लागली, महाराज तुमचा काल दिलेला त्यांनी काल केलेली प्रतिज्ञा खरी समजायची का आज दिलेला आशीर्वाद खरा समजायचा? नेमकं काय खरं समजू तुम्हीच सांगा. भीष्माचार्यांनी पाहिली तो द्रौपदी आहे. त्यांना वाटलं भानुमती झाली असावी. पण द्रौपदीला त्यांनी पाहिलं रागवलं, हे द्रौपदी अशा कुलवान त्यांनी सूर्या रात्री अपरात्री कुठे पण घराच्या बाहेर फिरतात का? कसं काय आलीस तू? शांत व्हा म्हणले, कूल डाऊन, थोडे शांत व्हा. म्हणे का एकटी नाही आले, माझा सेवक आलाय माझ्या बरोबर. सेवक आलाय माझ्या बरोबर. कोण आहे तुझा सेवक? खाड करून उभे राहिले असल्यावर बाहेर उभा आहे म्हटले. गायगायनं बाहेर पाहण्याकरिता भीष्माचार्य आले. अंधार होताना महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अंधारही काळा असतो, त्याच्यात हा पण काळाच आहे. हाय काळा. घोंगडी अंगावर पांघरली होती ती पण त्याने काळीच होती. आणि असा त्याने हा काळा द्रौपदीला सांभाळण्याकरिता पांडवांना सांभाळण्याकरिता काय काय करतोय. त्याच्या हातात कंदील आहे. भीष्माचार्य गेले आणि पाहिलं. गायगायनं त्याच्याच हातातला कंदील घेतला आणि त्याच्याच तोंडावर असा धरला. कंदिलाच्या प्रकाशात श्यामसुंदराला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याने महाराज भगवंताबरोबर नाही बोलले भीष्माचार्य. त्याला पाहिलं, गहिवरले, व्याकुळ झाले.
आणि घाईघाईने द्रौपदीकडे तोंड करून त्यांनी बोलू लागली, द्रौपदी तू मला प्रश्न विचारला होतास ना की माझी कालची प्रतिज्ञा खरी समजायची की आजचा आशीर्वाद खरा समजायचा. मी तुला सांगतो माझा आशीर्वाद खरा होईल, माझा आशीर्वाद खरा होईल. ज्यांना हा सांभाळतो, ज्यांना हा वाचवतो त्यांना जगातलं कोणीच मारू शकत नाही. चिंता करू नकोस, माझा आशीर्वाद खरा होईल. जाके राखो साया मार सके ना कोई. आकाशातल्या ताऱ्याने इतके जरी शत्रू असले ना तरी बाल न बाका होई. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवान ज्याला सांभाळतो त्याला कोणी मारू शकत नाही, स्पष्ट सांगून टाकलं. आणि आता त्याकडे भगवंताच्या समोर विनंती केली, देवा तुझे भक्त तू सांभाळ, माझी प्रतिज्ञा मी सांभाळतो. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. सूर्योदयाला त्यांनी युद्ध सुरू होत होतं, घनघोर युद्ध होत आहे. भीष्माचार्य रथात बसून आहेत, समोर त्यांनी अर्जुन युद्ध करण्याकरिता आले ना. बाणांचा वर्षाव एकमेकाच्या अंगावर त्यांनी करतायत. अर्जुन त्यांनी धनुर्धर आहे, श्रेष्ठ आहे. भीष्माचार्यांच्या अंगावर त्यांनी बाण मारला. भीष्माचार्यांनी बाण मारायला सुरुवात केली आहे. भगवंताच्या पायाजवळ पहिला बाण मारला जाऊन त्याला नमस्कार करतायत. एकामागून एक बाण त्यांनी येऊ लागले. त्या बाणानं अर्जुनाचा मुकुटच उडवला. एक बाण अर्जुनाच्या दंडाला स्पर्श करून गेलेला आहे. अर्जुन रक्तभंबार होऊ लागला. बाणांचा वर्षाव भीष्माचार्य त्यांनी करतायत. एवढा रक्तभंबार झाला की मूर्छित पडू लागला. अर्जुन बेशुद्ध पडतो आहे. देवानं पाहिलं, मागे पाहतोय अर्जुन बेशुद्ध होतो आहे. भीष्माचार्य बाण त्यांनी मारतायत. देव व्यापूर झालेला आहे. अर्जुना अर्जुना भगवान त्यांनी म्हणतोय. अर्जुनचा बेशुद्ध क्लिअर नाही. रागावलेल्या देवानं भीष्माचार्यांकडे पाहायला सुरुवात केली. डोळे लाल केलेले आहेत. आता काय करू असा विचार देवाच्या मनात आहे. रथातून खाली उडी मारली देवानं. इकडे ते पाहू लागला तोपर्यंत अर्जुन शुद्धवर आला होता. देव कुठे आहे, कुठे गेला असेल, घाईने अर्जुन खाली उतरला. तोपर्यंत देव अनावर झाला होता. इकडे इकडे पाहतो रणांगणामध्ये रथाचं मोडकं चाक केलं दिसलं. घाईने ते चाक देवाला आपल्या हातामध्ये उचललं. अर्जुन भगवंताच्या चरणाला बघलं, देवा तुमची प्रतिज्ञा, तुमची प्रतिज्ञा. देव ऐकत नाहीये. आणि आता मात्र त्याने ते चाक आपल्या हातात घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून जातो. सर्वजण त्यांनी पाहत रागावलेला आहे. कपाळावर घामाचे बुंद जमा झालेले आहेत. केसांमध्ये धुलीकण साचलेले आहेत. डोळे लाल झालेले आहेत. क्रोधाला ओठ फडफड 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 उडत आहेत. हात थरथर थरथर कापतात. काय करू या भीष्माचार्याला असा विचार भगवंताच्या मनात आहे. शस्त्र हातात घेतले. देवाने स्वतःची प्रतिज्ञा त्यांनी मोडून टाकली. भीष्माचार्य रथातून त्यांनी समोर आले. देवाच्या मला मारतोस, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. भीष्माचार्य म्हणतात बरं मी नाही. भीष्माचार्य म्हणले देवा तूच काय, तुझा बाप आला तरी मला कोणी मारू शकत नाही. का बरं, मी इच्छा मध्ये तू मला मारू शकत नाहीस. पण खरं सांगू देवा मला आज मरायची इच्छा आहे. मला आज मरावं असं वाटतंय. आणि का बरं, ज्या अर्थी हातात शस्त्र घेऊन मला मारण्याकरिता धावलास त्या अर्थी तुला वाटतं मी मरावं म्हणून मला मरायचं आहे. ही भक्ताची इच्छा असते. मला देवाच्या इच्छेची इच्छा. भगवंतानं सुद्धा स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकली. का मोडली असेल त्याचं कारण त्याने भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी करायची होती आणि धनुर्धराला सांभाळायचं होतं. हा त्यातला भाव होता. महाराज वर्णन करून सांगतात. भीष्मपण केला खोरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांचा पणय खरा केला आणि अर्जुनाला पण सांभाळलं. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत महाराज. स्वतःचा पण मोडून टाकला. अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा. स्वतःचा अपमान झाला तरी चालेल पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही महाराज.
म्हणून त्यांनी भक्ताला सांभाळतो, भक्ताचा मान वाढवतो. कीर्तिमुख त्याचे नारायण, त्याची कीर्ती त्यांनी स्वतः वर्णन करून सांगतो. वाऱ्यासारखी कीर्ती त्यांनी भक्ताची पसरवतो. त्यांनी हा त्याचा स्वभाव आहे, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून भीष्माचार्यांनी देवाच्या समोर सांगायला सुरुवात केली, देवा त्यावेळेला जे रूप धारण केलं होतं ना ते मला पाहायचंय, तसंच तसं माझ्या समोर प्रगट कर. मी क्षत्रिय आहे, असं कसंही मला मरायचं नाही, मला ते रूप तुझं पाहायचंय. भगवान म्हणले ठीक आहे, तसं रूप त्यांनी प्रगट करतो. ते रूप त्यांनी प्रत्यक्ष प्रगट केलं. सगळेच लोक जमले होते, मान अवघडून गेले ते भीष्माचार्यांचे. पण डोक्याखाली उशी घालायची होते. कोणीतरी म्हणतात भीष्माचार्य शरपंजरी पडले त्यावेळेला दुर्योधन होता ना, तो त्यांनी उशी घेऊन आला तर रेशमाची डोक्याखाली घालायला. हट म्हणले, तुझं काहीच नकोय मला, चालता मला इथून. पाणी पाजायला घेऊन आलं तर सोन्याच्या झारीत पाणी आणलं होतं, सोन्याच्या झारीत पाणी पाजायला. पाणी पिले नाहीत. भीष्माचार्य म्हणजे तुझ्या हातचं पाणी प्यायचं नाही, दुर्योधना निघ म्हणले इथून पाहिला. त्याच्या हातचं पाणी पिले नाही. आज उशी हवी आहे, मग कुठून त्यांनी उशी आणावी अर्जुनाकडे पाहिलं. अहो ज्याची शय्या बाणांची आहे त्याला उशी सुद्धा बाणाचीच असावी लागेल. मग बाण मारला आणि बाणाचीच उशी अशा पद्धतीने मिळाली. आता म्हणले थोडी तहान लागली आहे मला, पाणी प्यायचंय. मग आता पाणी त्यांनी कुठून आणायचं. अर्जुनानं त्यांनी गंगेचं स्मरण केलं, बाण मारला. त्या बाणाबरोबरच त्यांनी गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. भीष्माचार्यांच्या मुखात त्यांनी गंगेची धार पडू लागली. किती भाग्यवान आहे. गंगा भीष्माचार्यांची आई आहे, आई आहे. भीष्माचार्यांचं लांबलचक चरित्र आहे, पण आता वेळ माझ्याकडे कमी आहे ना, मग सगळंच सांगायचं म्हणलं राहून जाईल ना. त्यांचं नाव आहे देवव्रत. भीष्माचार्यांचं खरं नाव आहे देवव्रत. गंगानंदन आई समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. म्हणतात जेव्हा जेव्हा जीवनामध्ये त्यांनी फार व्याकुळता निर्माण होती होती, दुःखाची छटा येत होती, आईची फार आठवण येत होती, तेव्हा त्यांनी गंगेच्या काठावर जाऊन बसायचे, माते 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 म्हणून हाक मारायचे. अशी हाक मारल्याबरोबर गंगा प्रत्यक्ष प्रगट होत होती आणि भीष्माचार्यांचं मस्तक मांडीवर घेऊन कुरवाळत होते आणि फार तासनतास आई बरोबर भीष्माचार्य संवाद करत होते. तुम्ही ऐकताच सर्वजण. महत्वाची गोष्ट आहे. आईच्या अंतकरणात त्यांनी लेकराविषयीची जेवढी ओढ असते ना, तेवढी मुलाच्या अंतकरणामध्ये सुद्धा त्यांनी आईला भेटण्याची ओढ असते महाराज. फक्त माणसाचं अंतकरण थोडं निकरट असतं. माणसं त्यांनी कोणासमोर घाईघाईनं आपली व्यथा बोलून दाखवत नाहीत. महिला वर्गाजवळ जरा थोडं कोमल अंतकरण असतं ना, ते लगेच बोलून दाखवू शकतात. म्हणून फक्त आईलाच अशा पद्धतीनं बाळाला भेटावं वाटतं असं नाही, बाळाला सुद्धा वाटतो आईला भेटावं म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आईनं विचार केला पाहिजे. गंगा आई आहे, ती पवित्र आहे, ती पावन आहे. तिला हाक मारलं की गंगा प्रत्यक्ष प्रगट होत होती आणि भीष्माचार्यांवर बोलत होती. तीच गंगा आज प्रगट झालेली आहे. गंगेचं जल त्यांनी मुखामध्ये पडत आहे. किती भाग्यवान आहे. गंगा प्रत्यक्ष प्रगट आहे. लोक मरताना गंगेचे 2 टोपणं पाजतात ना, महत्वाची गोष्ट आहे. पण ते पवित्र होण्याकरता नाही पाहिजेत बरं महाराज. असा एक भ्रम आहे लोकांमध्ये. लोक म्हणतात गंगा जळ पाजलं की लवकर जीव जातो, लवकर जीव जाय करता गंगेचं पाणी लोक पाजतात. तसं नाही ते. गंगा पवित्र आहे. मग गंगा प्रगट झाली. सगळे त्यांनी नाते संबंधी बरोबर आहेत. ऋषीमुनी त्यांनी उभे आहेत. भगवान समोर उभा आहे. देवानं पाहता पाहता ते रूप धारण केलं. भीष्माचार्याने नखशिखांत भगवंताला त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज डोळ्याच्या माध्यमातून भगवंताला हृदयापर्यंत भीष्माचार्य घेऊन गेले आणि हळवारपणे डोळे झाकून घेतले. पाहता पाहता भीष्माचार्यांची प्राणज्योत त्यांनी सर्वांच्या समोर बाहेर निघाली आणि भगवंताच्या मुखारविंदामध्ये विलीन झाले. सर्व साधू समाज साधो 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 म्हणू लागले. भीष्माचार्यांचा जयघोष सर्वजण त्यांनी करतायत. भीष्माचार्य भगवंताला फार प्रिय आहेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे साधू संत वेगवेगळ्या प्रकारचा भाव सांगतात. भगवंतानं स्वतःच भीष्माचार्यांचं शरीर आपल्या हातावरती त्यांनी जाळलं म्हणतात. कुणी म्हणतात त्यांनी धर्मराजानं पांडवांच्या म्हणजे भावंडांच्या हातून तो चक्रवर्ती सम्राट झाला होता ना, मग भावंडांच्या हातानं त्यांनी महाराज भीष्माचार्यांचा अंत्यविधी करून घेतला. पांडवांना फार दुःख झालं. पांडव त्यांनी रडत होते. का रडत होते त्याचं कारण एवढंच आहे की पांडू मरण पावल्यानंतर त्यांनी पांडवांना जर कोणी जवळ करत असेल तर भीष्माचार्यच होते. पण मोठा आधार त्यांनी तुटल्यासारखा वाटू लागला म्हणून पांडवांना व्यथा झालेली आहे. आता मात्र पांडवांचं राज्य त्यांना मिळालं. सगळेजण सुखरूप आहेत, आनंद आहेत. भीष्माचार्यांची परमगती झालेली आहे. देवाने विचार केला आता आपण गेलं पाहिजे. भगवान द्वारकेला जाण्याकरिता निघाला. द्वारकावासी लोक भगवंताची वाटच पाहत होते.
रथात बसून अर्जुनाला बरोबर घेऊन भगवान द्वारकेला गेला. द्वारकावासांनी भगवंताचं स्वागत केलं. महाराज हे स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण. सगळे भजन म्हणा. स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण कृष्ण गोविंद नारायण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण नारायण हरे सारे ताली वाजवारे ताली हरे नारायण 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 कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण
तू माझी यांना किती उभा करायचा प्रयत्न केला ना ते राहणार नाहीत, कारण आज रोलर फिरवलेला आहे. आज पोरांनी फार सुंदर तरतूद केलेली आहे. खाली सगळे खडे बिडे जाम बसवलेले आहेत, त्याच्यामुळे हे आता इतके जाम बसले आहेत की उठणार नाहीत, आणि ते माझ्या फायद्याच आहे. तुम्ही उभे राहिल्यावर 15 मिनिटं निघून जातात ना महाराज त्याच्यात, मग माझं 15 मिनिटात किती सांगून होतं. म्हणून भगवान त्यांनी द्वारकेला गेलेले आहेत. सर्व द्वारकावासी लोकांनी भगवंताचं स्वागत केलेलं आहे. आबाला वृद्धांना भगवान त्यांनी भेटलेला आहे. भगवंताच्या पत्नीने त्यांनी पुरुषित भर्तकी व्रत धारण केलं होतं. ते व्रत अशा पद्धतीने सोडलेलं आहे. देवाचं मुख पती दूर गावाला गेल्यानंतर पत्नीने व्रतस्थ राहावं, तिने शृंगार करू नये, तिने गोडधोड करून खाऊ नये, तिने समारंभात जाऊ नये, असे काही नियम असतात. म्हणून ते नियम त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी पाळले होते. ते व्रत अशा पद्धतीने सोडलं. देव तिथे आनंदात आहेत. अर्जुन सुद्धा 6 महिने तिथे राहिला, परत त्यांनी आपल्या स्थानावरती आला. मध्यंतरी बरेच प्रसंग आहेत. आता पांडवांच्या जीवनामध्ये त्यांनी फार आनंदाचा क्षण आला होता. काय क्षण होता? ज्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला होता, ती उत्तर आता प्रसूत झाली होती, आणि त्या उत्तरेला पुत्र प्राप्त झाला होता. पांडवांना नातू झाला होता, अभिमन्यूला पुत्र झाला होता. सर्वजण त्यांनी आनंद विभोर आहेत. पांडव त्यांनी दान धर्म करत आहेत. गोदान, भूदान, सुवर्णदान, वस्त्रदान, अनेक प्रकारचं दान धर्म त्यांनी पांडव करू लागले. दान धर्म करता येतो प्रजातीर्थ कालामध्ये. हे प्रजातीर्थ काल काय आहे? जोपर्यंत बाळाची नाळ गळून पडत नाही ना तोपर्यंत दान धर्म करता येतो. त्याच्यानंतर वृद्धी पाळावी लागते, महत्वाची गोष्ट आहे. पण जोपर्यंत त्याची नाळ पडत नाही तोपर्यंत दान धर्म केलेला चालतो. पांडव दान धर्म करू लागले. मुलगा असा विलक्षण जन्माला आला की जो जन्माल्याबरोबर रडलाच नाही. रडत तर नव्हता, पण सगळ्या लोकांकडे मोठे मोठे डोळे करून पाहत होता, जणू काय माणसाची परीक्षाच करतोय. ब्राह्मणांना बोलावलं, त्याची जन्मपत्रिका दाखवली. ब्राह्मणाने त्याचं फार विशेषत्व सांगितलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं विष्णुरात. विष्णुरात का बरं? विष्णू परमात्म्याने ज्याचं संरक्षण गर्भात केलं होतं असा विष्णुरात. पण आणखी त्याला टोपण नाव पडलं. काय? तो सर्वांकडे त्यांनी पाहतोय डोळे मोठे मोठे करून, जणू माणसाची परीक्षा करतोय आणि माणसात शोधतोय. कोणाला शोधतोय? तो विचार करत होता, माझ्यावर त्यांनी काहीतरी प्रयोग झाला होता, मला कोणी मारण्याचा प्रयत्न करत होतं. ज्यावेळी त्यांनी ब्रह्मास्त्र मला मारायला आलं होतं त्यावेळेला मला सोडवण्याकरिता जो आला होता तो या सगळ्या लोकांमध्ये कुठे दिसतोय का? म्हणजे तो माणसामध्ये देव शोधत होता, माणसाची परीक्षा करत होता. म्हणून त्याचं नाव अजून एक ठेवण्यात आलं. त्याचं नाव आहे परीक्षिती. ही कथा राजा परीक्षिती करता सांगितलेली आहे, आणि आपण परीक्षिती होण्याची गरज आहे. कसं व्हायचं परीक्षिती? जो माणसामध्ये देवाला शोधतो आहे तोच खरा परीक्षिती आहे, आणि कथा त्याच्याकरिताच आहे. महत्वाची गोष्ट आहे. हा संदेश जर सगळ्यांच्या पोटात घुसला आणि सगळ्यांनी स्वीकारला तर आनंदाचं जीवन होऊन जाईल. अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळ्या माणसात जर देव दिसायला लागला तर लोक भांडण कशाला करतील? लोक त्यांनी अशा पद्धतीने एकमेकाचा द्वेष मत्सर कशाला करतील? काहीच त्यांनी वाईट वागणार नाही. सगळ्यांमध्ये देव त्यांनी पाहायला भेटेल. ही परीक्षित नावाची वृत्ती आहे. पण परीक्षित हा मोठा दिव्य असणारा पुत्र प्राप्त झाला. त्याचं वर्णन करून सांगितलं. हा त्यांनी रामासारखा सत्य प्रतिज्ञा असेल, सिंहासारखा पराक्रमी असेल, पृथ्वीसारखा तितिक्षु असेल, शंकरासारखा दयाळू असेल, रंतीदेवासारखा उदार असेल, कर्णासारखा दानशूर असेल, ययातीसारखा धर्मनिष्ठ असेल, इक्ष्वाकूसारखा महामानव असेल, अर्जुनासारखा त्यांनी धनुर्धर असेल. असे अनेक त्यांनी त्याचे विशेषण सांगितले. तो लहानचा मोठा होऊ लागला. म्हणतात भगवान पुन्हा एकदा पांडवांच्या राज्यात आले होते राजसूय यज्ञाच्या वेळेला. ते आल्यानंतर त्यांनी महाराज हा परीक्षित थोडा त्यांनी मोठा झाला होता ना, यानं लांबूनच देवाला पाहिलं अशीच देवाच्या अंगावर झेप घेतली महाराज. लोक म्हणले कसं काय असं झालं असेल, याचा त्याचा परिचय नाही, ओळख नाही, कशी काय? लोकांना काय माहिती, आईच्या पोटात असल्यापासूनची जी ओळख आहे त्याला दिसला, तो लगेच ओळखला. भगवंताची भेट परीक्षिताला झाली होती. अजून काही पोटकथा सांगितल्या जातात ज्या भागवतात नाहीत, पण पोटकथा आहेत. म्हणतात बरेच ऋषीमुनी एकत्र जमले होते आणि हा परीक्षित त्यांनी दोऱ्याचा साप करून खेळत होता. साप म्हणून दोरीचा साप तयार केला होता. आणि त्या ऋषीमुनींमध्ये दुर्वासा ऋषी बसले होते, राजसूय यज्ञाला आले होते. खेळता खेळता तो साप दोरीचा घेतला आणि दुर्वासाच्या अंगावर टाकून दिला. असे दुर्वासा डचकले
आता खरं तर दुर्वासा भगवान शंकराचा अवतार आहे, साप पाहून कशाला डचकायचं, पण डचकले आणि डचकल्याबरोबर रागावून शाप दिले. ते चुकून असं म्हणलं नाही की हे सगळे तिकडून दगड आणणार आहेत आणि ते असं करणार आहेत आणि असं होणार आहे, म्हणजे हे ते करणार आहेत म्हणजे आपण वेगळं राहून म्हणणं असा त्याचा अर्थ होतो. पण आपण करणार आहोत ही जी भावना त्यांच्याकडून त्यांनी पाहायला मिळाली, हीच भावना इथं बसलेल्या सगळ्या